माहेर ते माहेरच. आपण सासरी कितीही खुश असलो तरीही माहेरातून सासरी जाताना पावलं जड होतात. मन एकदम भावूक होतं. बाळंतपणानंतर आता वेळ आली ती म्हणजे सासरी जायची. बाळ 2 महिन्यांचं झालं. आता मला आज सासरी जायचं होतं. त्यासाठी मी सकाळी सकाळी उठले, माझं आवरलं आणि पॅकिंग करायला घेतली. सासरवरून येताना आपण जी बॅग घेऊन येतो ती अर्धी असते किंवा त्यामध्ये थोडेसे कपडे असतात. पण माघारी जाताना मात्र ती बॅग फुल कशी काय होते हे काही कळत नाही. कारण त्यामध्ये असतं ते म्हणजे माहेरचं प्रेम. तर अशीच माझी ही बॅग फुल झाली आहे आणि दुसरी बॅग मी वीर आणि युगची भरली. मम्मी बाळाला तयार करत होती. ती काही माझ्याकडे बघत नव्हती, कारण तिच्याकडे बघितलं की मला रडू येत होतं आणि माझ्याकडे बघून तिला रडू येत होतं. आम्हाला नेण्यासाठी आत्या आणि मामा आले होते. मग दुपार झाली आणि मी माझं आवरायला घेतलं. मी माझं आवरत होते आणि बाळाला एक एक करून सगळेजण घेत होते. कारण आता बाळ जाणार होतं. त्यांना खूप दुःख होत होतं. बाळाचं जावळ काही आत्ताच काढायचं नव्हतं, त्यामुळे मामाने एक बट काढली. त्यानंतर मम्मीने बाकीचे सर्व कपडे वगैरे जे काही राहिले ते माझ्याकडे आणून दिलं. सगळ्यांनी थोडं थोडं सामान घेतलं आणि आम्ही जाण्यासाठी निघालो. बरेच दिवस राहून आज सासरी जायचं होतं, त्यामुळे सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. मी सासरी जाणार यापेक्षा जास्त त्यांना दुःख याचं होतं की आज बाळ जाणार. बाळ गेल्यानंतर घर कसं सुनं सुनं होतं. बाळाचं हसणं रडणं यामुळे घर कसं भरभरून वाटायचं. आता मी चालले. त्यांच्याकडे अद्विता आहे, पण तरीसुद्धा त्यांना खूप दुःख होत होतं. लेक माहेरहून सासरी जाणार. तिच्या घरी कितीही सुख असलं तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी येतंच. डोळ्यातलं पाणी घालवलं, सगळ्यांना बाय केलं आणि हसतमुखाने गाडीत बसले. कारण कितीही दिवस माहेरी राहिलं तरी एक ना एक दिवस आपल्याला सासरीत जावंच लागतं. पण जितके दिवस जास्त राहू तितकंच आपल्याला निघताना जास्त दुःख होतं. चला तर मग आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब पण करत जावा. बाय बाय.